आज 6 डिसेंबर 2024 आहे. या दुःखद दिनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करून आज 68 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन झालेले आहे आणि या 68 वर्षाची समीक्षा करणं हे प्रत्येक आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याचं, नेत्याचं आणि प्रत्येक व्यक्तीचं हे कर्तव्य आहे. बाबासाहेबांच्या 68 वर्षांच्या या कारकिर्दीची, त्यांनी दिलेल्या संविधानाची समीक्षा आज देशामध्ये होणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि या संविधानाची होत असलेली पायमल्ली, संविधानाचं होत असलेलं उल्लंघन, संविधानामध्ये होत असलेले बदल आणि संविधान बदलाची चर्चा, या सर्व विषयांवर 6 डिसेंबरच्या दिवशी सर्व आंबेडकरी अनुयायांनी नव्हे तर संपूर्ण देशातील नागरिकांनी समीक्षा करणं आज गरजेचं बनलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मेहनतीनं, त्यागानं संविधान निर्माण केलेलं आहे, समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्याय या तत्वावर आधारित असणारं भारतीय संविधान आज धोक्यामध्ये आहे अशी सामान्य लोकांची जी मत बनलेलं आहे. हे कुठेतरी सरकारने, जे सत्तेमध्ये आहेत, म्हणजे भारताच्या सत्तेमध्ये आहेत, महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आहेत, यांनी हे जनमत आणि माणसांचं देशातल्या बनलेलं मत हे ओळखणं गरजेचं आहे. आणि भारतीय संविधान बदलाच्या संदर्भामध्ये जी चर्चा घडून येते, याबद्दलची जी अविश्वासार्हता सध्या देशामध्ये पसरलेली आहे, ते कुठेतरी थांबवण्यासाठी सरकारने प्रयत्न करणं गरजेचं आहे. माझं असं मत आहे की भारतीय संविधानाला जेव्हा जाळण्याची भाषा केली जाते, हा द्वेष येतो कुठून? हा द्वेष पसरवणारे लोक कोण आहेत? दिल्लीमध्ये भारतीय संविधान अक्षरशः त्याची प्रत जाळली गेली. हा द्वेष भारतामध्ये तयार होत असताना भारतीय संविधानाचं रक्षण करणाऱ्या आंबेडकरी अनुयायाने भारतीय संविधानाच्या प्रत्येक तत्वावर चालणं सध्या गरजेचं आहे. राजकीय चळवळीमध्ये जरी आंबेडकरी अनुयायांची सध्या पिछेहाट होत असेल, परंतु धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक या चळवळीमध्ये मात्र आंबेडकरी अनुयायांनी सध्या अग्रेसर राहण्यासाठी 6 डिसेंबरच्या दिवशी समीक्षा करणं गरजेचं आहे. आणि या समीक्षेमधूनच बाबासाहेब आंबेडकरांचा, फुलेंचा विचार हा जिवंत ठेवणं या देशामध्ये सध्या गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं विषमतावादी शक्तींचा जो आगडोम महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये माजलेला आहे, देशामध्ये नागरिक असुरक्षित आहेत, दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक असुरक्षित आहेत, यांना सुरक्षा देण्यासाठी आंबेडकरी अनुयायांना पुढे येणं गरजेचं आहे. आणि या विषमतावादी शक्तींचा प्रतिकार करणं, त्यांच्याशी लढणं, ही बुद्धी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना दिलेली आहे. याच्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीनं लढण्यासाठी आंबेडकरी अनुयायी म्हणून बाबासाहेबांच्या या महापरिनिर्वाण दिनी आपण सर्वांनी समीक्षा करून बाबासाहेब आंबेडकरांच्या या देशाला, संविधानाला वाचवण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करूयात. याच बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाण दिनी त्यांना वंदन करतो, अभिवादन करतो. जय भीम, जय लहुजी, जय संविधान.